Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवस्वामी BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज रसद्रव्य परिचयमधलं फर्स्टमधलं नवसागर, जो की साधारण रस या वर्गामधील द्रव्य आहे, ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर आता त्या काळामध्ये वेगवेगळ्या ग्रंथकारांनी खनिज द्रव्य होती, प्राणिज द्रव्य होती, त्याच्यानंतर वनस्पती द्रव्य होती. तर त्यांनी एक सेपरेट वर्ग विभाजन केले. तर त्याच्यामधले महारस असो, साधारण रस असो, उपरस असो, रत्न, उपरत्न, विष, उपरत्न, उपविष असे वेगवेगळे प्रकारचे आपल्यासमोर वर्ग निर्माण केले आणि त्या वर्ग अनुषंगाने ते द्रव्य ठेवले गेले. तर आता त्याच्यामधलाच हा साधारण रस आहे आणि हा जो साधारण रस आहे याच्यामध्ये 8 द्रव्य मिळून एक वर्ग निर्माण केलं आहे. आता रसरत्न समुच्चयने हे श्लोकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते श्लोक मी सांगू इच्छितो. तर तो श्लोक असं म्हणतो की कंपिलाश्च आपरो गौरीपाशानो नवसारक कर्पदिक वनेजारश्च गिरिसिंधूर हिंगुलो मृदारशृंग अष्टो साधारण रस स्मृता रससिद्धी करू प्रोक्ता नागार्जुन रसो स्मृतम रससे. रसरत्न समुच्चय या ग्रंथामधून हा श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की याच्यामध्ये कंपिलश्च नवसागर, गौरीपाषाण, कर्पदिक, वनेजार, गिरिसिंधूर, हिंगुळ आणि मृदारशृंग असे 8 द्रव्य मिळून हा साधारण रस या वर्गामध्ये येतो. त्यापैकी जे कंपिलश्च आहे ते वनस्पती द्रव्य आहे, कर्पदिक आणि वनेजार जे आहे ते प्राणिज द्रव्य आहेत. तर असे सामूहिक मिळून साधारण रस हा तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आता ही साधारण रस जे आहे मित्रांनो, त्याच्यामधले आपण नवसागर बघूया. तर आता हे नवसागर यालाच इंग्लिशमध्ये अमोनियम सॉल्ट्स असे म्हणतात. आता तुम्ही पाहिलेच असेल, टॉयलेट्स क्लिनिंग एजंट्स म्हणून आपण याच्या वड्या यूज करतो, नॅप्थलिन बॉल्स आहे की नाही. तर तेच हे अमोनियम सॉल्ट्स आहेत. तर आता याला इंग्लिशमध्ये जर बघितलं तर अमोनियम म्हणतात, मराठीमध्ये नवसागर म्हणतात, हिंदीमध्ये नवसार म्हणतात आणि संस्कृतमध्ये नवसादर असे म्हणतात. अशा पद्धतीने हे वेगवेगळे नाव होते. आता याचे पर्याय नाव जर बघितले मित्रांनो, तर याचे खूप चांगल्या प्रकारे पर्याय नाव सांगितलं. त्यापैकी नवसार आहे, नव्यसार आहे, नवसादर आहे, नृसार आहे, नवसादर आहे. त्यासोबतच चुल्लिका लवण हे एक म्हणतात. आता हे जे नव्यसार आणि नवसादर आहे, वेगवेगळ्या प्राण्यांचे मल, मूत्र, त्याच्यानंतर उंटाची लीद किंवा वनस्पतींची पानं यांच्यापासून जे क्षारीय तत्व प्राप्त होते म्हणून त्याला चुल्लिका म्हणतात. आणि त्याच जे प्राप्त होते नवसागर, तर त्याच्यामुळून ज्याला पर्याय नाव नरसार, नृसार, नवसादर असे सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने हे पर्याय नाव होते मित्रांनो. आता याच्यासमोर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे स्वरूप. आता हे नवसागर जर बघितलं मित्रांनो, तर हा श्वेतवर्णी स्फटिक रूप पदार्थ आहे. श्वेत म्हणजे पांढरा पदार्थ आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे उत्पत्ती. आता याची उत्पत्ती जर बघितली मित्रांनो, तर हे कृत्रिमरित्या आणि खनिज द्रव्य रूपामध्ये दोन्ही प्रकारे यूज होतो, पण मोस्टली कृत्रिमरित्याचा आपण त्याचा खास करून उपयोग बघतो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कृत्रिमरित्या करीर, पिलू आणि वृक्षकाष्ठ यांच्या समजा आग्नेयावरून जर समजा आपण यांना आग्ने दिली आणि जे क्षार तत्व प्राप्त होते त्याला आपण नवसागर असे म्हणतो. हा त्याची उत्पत्ती सांगितलेली. किंवा विटांच्या भट्ट्यामधून पित्तवर्णी श्वेत लवण जो प्राप्त होतो त्याला आपण नवसागर असे म्हणतो. अशा पद्धतीने हे उत्पत्ती होती. आता त्याच्यानंतर येते मित्रांनो ते म्हणजे प्राप्तिस्थान. आता याचे प्राप्तिस्थान जर बघितले तर हे क्षार आणि खनिज दोन्ही रूपामध्ये प्राप्ती होती. तर इटलीमधील सिसली या देशामध्ये ज्वालामुखीच्या पर्वताच्या आसपासच्या प्रदेशामध्ये हा जास्त प्रमाणामध्ये पाहायलाच मिळतो. तर अशा पद्धतीने हे नवसागर होते मित्रांनो. याचं जर रासायनिक सूत्र जर बघितलं तर NH4Cl अमोनियम क्लोराईड असे म्हणतो. अशा पद्धतीने हे याचे प्राप्तिस्थान होते. आता त्याच्यासमोर येते याचे प्रकार. तर रसकामधेनू या ग्रंथामध्ये याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे योगांबरी आणि दुसरा म्हणजे चुल्लिका लवण. चुल्लिका लवण. आता हे भट्ट्यांच्या चुल्लीमधून उत्पन्न झालं म्हणून त्याचं चुल्लिका लवण सांगितलेलं आणि हे दुसऱ्या प्रकारे उत्पन्न झालेलं म्हणून यालाच योगांबरी असे म्हणले जाते. अशा पद्धतीने हे 2 प्रकार येतात. MCQच्या दृष्टिकोनातून हे प्रकार हमखास येतात, तर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर येते ग्राह्य अग्राह्य स्वरूप. आता या ग्राह्यासाठी जर बघितलं मित्रांनो, तर हे ग्राह्य स्वरूप जर बघितलं तर याच्यामध्ये बाजारात नवसागराच्या वड्या मिळतात.
किंवा योगंबरी हे जे आहे ते श्रेष्ठ सांगितलेले आहेत रसकामधेनू या ग्रंथामध्ये. योगंबरी त्याच्यानंतर विटांचे भट्ट जर बघितलं तर विटांच्या भट्ट्यामधून पित्तवर्णी श्वेत लवण जो प्राप्त होतो त्यालाच आपण नवसागर असे म्हणतो आणि तोच ग्राह्य व श्रेष्ठ म्हणून आपण हमखास बघण्यात येतो. अशा पद्धतीने हे ग्राह्य येतं आणि जे उपरोक्त लक्षणे विपरीत असतील तर त्याला अग्राह्य असे म्हणतात. तर अशा पद्धतीने हे ग्राह्य स्वरूपाचेच आपण नवसागर घेतो आणि त्याचं शोधन केलं जातं. तर आता समोर येते ते म्हणजे शोधन. आता या शोधनासाठी रसरत्न समुच्चयमधून फार छान प्रकारे श्लोक सांगितलेले आहेत, तर ते श्लोक बघूया. नवसारंतु सलिले त्रिगुणे द्रावय भेषग वस्त्रपुतम तत कृत्वा भाजने स्थापयेतत. नवसारंतु सलिले म्हणजे नवसागर घ्यायचं आणि त्रिगुणे 3 पट पाणी घ्यायचं. वस्त्रपुतम म्हणजे काय, वस्त्रामध्ये त्याला घोळून घ्यायचं. कृत्वा भाजने त्याला खालून अग्नी द्यायची. चुल्लिकायम निधाया प्रचयती वामना भृशम जले शुष्के तलस्तश्च नुरसारम विमलः तरित. त्याला खालून अग्नी दिल्याच्या नंतर त्याचं जे द्रव आहे ते बाष्पीभवन होणार आणि ते बाष्पीभवन झाल्यानंतर जे अवशेष उरेल त्याला आपण शुद्धित नवसागर असं म्हणतो. तर ती कन्सेप्ट अशी सांगण्याची त्यांनी सांगितलेली की शुद्ध जे ग्राह्य स्वरूपाचे नवसागर येतं ते घ्यायचे, त्याला 3 पट पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याला काय करायचं, वस्त्राद्वारे गाळून घोळून घ्यायचं. त्याच्यानंतर गाळून घेतल्यानंतर त्याला काय करायचं, खालून अग्नी प्रज्वलित करायचं आणि अग्नी प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या बाष्पीभवनाद्वारे त्यांच्यामध्ये आटून जाईल आणि जे शेवटी जे उरेल ते आपल्याला शोधित नवसागर असे प्राप्त होईल. असा हा श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर तेच शोधन आपण पुन्हा एकदा बघूया. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेले की नवसागर हे 3 पट पाण्यात टाकायचं आहे की नाही. त्याच्यानंतर त्याच्यासमोर काय सांगितलेले की हे विरघळून गाळून घ्यायचं, सेकंड स्टेप. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेले की त्यास खालून उष्णता द्यायची. नंतर समोर त्यांनी सांगितलेले की बाष्पीभवन होऊ द्यायचं आणि त्यांचं जे आटून राहील ते आपल्याला शोधित नवसागर म्हणून प्राप्त होतो. अशा पद्धतीने हे शोधन होतं मित्रांनो. याच्यामध्ये मारण करत नाही. त्याच्यानंतर याच्यासमोर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे नवसागराचे गुणधर्म. आता नवसागराचे गुणधर्म जर बघितले तर हा याच्यामधले रस जर बघितले तर आम्ल लवण रसात्मक आहे. त्याच्यानंतर वीर्य जर बघितलं तर हा शीतवीर्य सांगितलेले, परंतु हा क्षारीय द्रव्य असल्यामुळे उष्णवीर्यच लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये विपाकणे आणि गुण हे स्निग्ध आणि शीत येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये कर्म जर बघितले तर सारक आणि जठराग्नी दीप्तिकर म्हणून याचा कर्म अशा पद्धतीने सांगितलेले आहे. अशा पद्धतीने हे नवसागराचे गुणधर्म होते मित्रांनो. आता समोर आपण बघूया त्याची आमयिक प्रयोग. आता समोर मित्रांनो त्यांचे गुणधर्म झाल्याच्या नंतर त्याचा आपण रोगगणता त्यालाच आपण आमयिक प्रयोग कशामध्ये करतो, कोणत्या व्याधीमध्ये हा नवसागर प्रामुख्याने आढळतो तर तो बघूया. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हा भुक्त मासाला पचविणारे गुल्म, आदमान, प्लिहा, मुकशोष नाश करणारे असतात. भुक्त मासाला पचविणारे म्हणजे हे भुक्त मासाला पचविण्यासाठी खास करून याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर गुल्म व्याधीमध्ये याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आदमान जी व्याधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. प्लिहा जी व्याधी आहे त्याच्यामध्ये पण याचा हमखास करून उपयोग केला जातो. त्याच्यानंतर हे मुख शोष विकार नाश करणारे म्हणून उपयोग होतात. त्यासोबतच हे उत्तम कफनिसारक आहे. उत्तम कफनिसारक हे नवसागर पण येते आणि टंकन पण येते, हे लक्षात राहू द्या, MCQ मध्ये येते. तर हे उत्तम कफनिसारक आहे. कफ एक्सपेक्टोरंट असं म्हणलं जातं. नेत्रव्याधीमध्ये उपयोग होतो. त्याच्यानंतर आता विषदंश झाल्यावर वृश्चिक विषनाशक सुद्धा हा दंश उतरवण्यासाठी सुद्धा याचा खास करून चिकित्सेमध्ये उपयोग करतात. म्हणजे वेगवेगळ्या समजा दंश झाला असं दंशस्थानी मग याच्या चिकित्सेमध्ये बाह्यलेप किंवा अभ्यंतरासाठी आपण या नवसागराचा वेगवेगळ्या द्रव्यासोबत देऊन चिकित्सेमध्ये उपयोग करतो. त्याच्यानंतर हा हृदरोगनाशक आहे. त्याच्यानंतर हा कुष्ठरोगनाशक आहे. अशा वेगवेगळ्या व्याधीमध्ये या नवसागराचा उपयोग करतो. आता या नवसागराच्या नंतर मात्रा जर बघितली मित्रांनो तर याची मात्रा 2 ते 8 गुंजा एवढी आहे. किती? 2 ते 8 गुंजा. आणि गंधकाची 1 ते 8 गुंजा होती, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर कल्प जर बघितले मित्रांनो
आता इथपर्यंत समजलं का? आता कल्प जर बघितले तर कल्प याच्यामध्ये शंखद्राव, रससिंदूर, श्वेतपर्पटी, वृश्चिक दंशहरलेप असे वेगवेगळे कल्पमध्ये उपयोग होतो. शंखद्राव यामध्ये या घटकद्रव्यामध्ये याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर श्वेतपर्पटीमध्ये घटकद्रव्यामधून याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर वृश्चिक दंशहरलेप या व्याधीमध्ये पण घटकद्रव्य म्हणून याचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे कल्प सांगितलेले आहेत. नंतर याच्यामध्ये केमिकल फिजिओकेमिकल चेंजेस सांगितलेले नाहीत. तर आता याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स राहील टेम्परेचरद्वारे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की अमोनियम क्लोराईड इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. अमोनियम क्लोराईड हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की नाही. त्याच्यानंतर तो न्यूट्रल सॉल्ट आहे, बरोबर आहे ना, न्यूट्रल सॉल्ट आहे आणि डझंट कम्प्लिटली डिसोशिएट व्हेन ॲडेड टू वॉटर. म्हणजे ते जर समजा त्याच्यामध्ये जर त्याला जर समजा आपण पाण्यामध्ये हे केलं तर ते डिसोशिएट होत नाही, कम्प्लिटली डिसोशिएट होत नाही. म्हणून ही एंडोथर्मिक रिॲक्शन प्रोसेस करतो. आता ते कशा पद्धतीने करतो ते सांगण्यात आलेले की ॲज अ टेम्परेचर रायजेस, जसं टेम्परेचर इन्क्रीज केला तर डिसोशिएशन ऑफ अमोनियम क्लोराईड रायजेस होते. इकडे टेम्परेचर राईज केलं की डिसोसिएशन ऑफ अमोनियम क्लोराईड पण रायजेस होणार आणि त्याच्यासोबतच इन्क्रीजिंग इट्स सोल्युबिलिटी इन एंडोथर्मिक रिॲक्शन. अशा पद्धतीने हे इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर इथं सांगण्यात आलेले आहे. याच्यानंतर लास्ट पॉईंट येते ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता याचा रिसर्च अपडेट जर बघितलं मित्रांनो तर अमोनियम क्लोराईड इज यूज अँड एक्सपेक्टोरंट इन कफ सांगितलेले आहेत. कफ निस्सारक म्हणून याचा खास करून उपयोग होतो. रेस्पिरेटरी ब्रॉन्कियल ट्रॅक्टमध्ये याचा कफ निस्सारक म्हणून कफ एक्सपेक्टोरंट म्हणून याचा खास करून उपयोग होतो. अशा पद्धतीने ही नवसागर होतं मित्रांनो. याच्यामध्ये जे सर्व मस्ट नो पॉईंट होते ते सर्व मी तुमच्यासमोर कवर केलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर चॅनलला व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्यांना पण कळवा आपल्या चॅनलबद्दल. थँक्यू. असंच प्रेम असू द्या. थँक्यू व्हेरी मच.